येथे मी एक पॅन गॅसवर ठेवला आहे. त्यामध्ये 1 चमचा पूर्ण धने, 1 चमचा धने जिरे पूड, 1 चमचा मोहरी जिरे मिक्स व 1 चमचा अख्खे जिरे, पाव वाटी किसलेला खोबरा, हे सर्व चांगला असा परतून घेतला आहे, म्हणजे भाजून घेतला आहे. हे सर्व मसाले थोडा वेळ थंड होण्यास ठेवायचा, मग नंतर मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचा. हा बघा, मी आता थंड झाल्यावर मिक्सरमध्ये घालते. मिक्सरमध्ये घातल्यानंतर झाकण घट्ट लावायचा, मग हे चांगला बारीक करून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे सर्व मसाले मी येथे चांगला बारीक करून घेतलेला आहे. हा बघा, अशा प्रकारे हे बारीक केलेला सर्व मसाला मी एका प्लेटामध्ये काढून घेते. हा बघा, अशा प्रकारे बारीक करून घ्यायचा. शिजवलेले 3 बटाट्याचे साली काढून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये. मी आज येथे करणार आहे एकदम टेस्टी कच्ची दाबेली. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. येथे मी घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे 3 बटाटे. हे बटाटे मी कुकरमध्ये चांगला शिजवून घेतलेला आहे. शिजलेले बटाटे हाताने बारीक करून घ्यायचा. यामध्ये पाव वाटी डाळिंब बिया घालायचा, अर्धा चमचा काळा तिखट घालायचा, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ हे घालायचा व येथे मी 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो थोडासा यामध्ये घातला आहे. अर्धा चमचा हळद पावडर घालायचा, 2 चमचे अख्खे पूर्ण धने यामध्ये घालायचा, 1 चमचा होईल इतका साखर यामध्ये घालायचा. आता सर्व सारण हे चांगला छोट्या चमचाने मिक्स करून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे मिक्स करायचा. मी येथे एक निर्लॅप तवा घेतला आहे, तो गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तवा चांगला गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा बटर घालायचा व तो चांगला गरम होऊ द्यायचा. यामध्ये आता 1 चमचा मोहरी घालायचा, 1 चमचा जिरे घालायचा, चांगला तडतडू द्यायचा. आता यामध्ये पाव वाटी कढीपत्ता घालायचा व 1 चमचा पूर्ण धने घालायचा. यामध्ये आता 5 लसणाच्या पाकळ्याचे बारीक करून तुकडे घालायचा, 2 लाल मिरच्याचे तुकडे घालायचा, चांगला असा परतून घ्यायचा. 4 लवंग, 4 मिरे व दालचीन याचा पूड 1 चमचा घालायचा. 1 लिंबाचा रस या फोडणीमध्ये घालायचा. हा बघा, अशा प्रकारे येथे हे बिया मी काढलेले आहेत. आता यामध्ये बटाटा मसाल्याचा जो आपण सारण तयार केलेला आहे तो या फोडणीमध्ये घालायचा. हा सारण घालून झाल्यानंतर व्यवस्थित चांगल्या प्रकारे परतायचा. एकदम चांगल्या प्रकारे हा कच्च्या दाबेलीचा सारण तयार झालेला आहे. हे बघा, रंग एकदम छान आलेला आहे, एकदम मस्त तयार झाला आहे. वास एकदम छान येत आहे. चांगल्या प्रकारे हा सारण तयार झालेला आहे. या कच्च्या दाबेलीच्या सारणामध्ये 1 चमचा हा मसाला घालायचा. बारीक चिरलेला कांदा हा पाव बाउल होता तो घालायचा. अर्धी वाटी हा फरसाणा घालायचा. पाव वाटी डाळिंबाचे बिया घालायचा. पाव वाटी चिंचेची चटणी यामध्ये घालायचा. पाव वाटी पुदिना चटणी घालायचा.
हे सर्व सारण आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। हे बघा, चमच्याने मी सर्व हे सारण चांगल्या प्रकारे अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे। याची चव आंबट गोड तिखट अशा प्रकारे येते, एकदम टेस्टी लागतो। हा टेस्टी सारण येथे तयार झालेला आहे। येथे मी हे पाव घेतलेला आहे। हे पाव एकदम फ्रेश आहेत। याला असा मधोमध चिरून घ्यायचा। मधोमध फक्त चीर पाडायचा, 2 भाग करायचा नाही। हा बघा, अशा प्रकारे असे सर्वच मी हे पाव अशा प्रकारे चीर पाडून घेतलेला आहे। सर्व पाव एकदम फ्रेश आहेत। या बटाट्याच्या भाजीत मी अर्धा वाटी फरसाणा घातला आहे, अर्धी वाटी चिंचेची चटणी, अर्धी वाटी पुदिना चटणी घातला आहे। या पावमध्ये बटाटा मसाला याचे सारण पूर्ण भरून घ्यायचा। हे बघा, अशा प्रकारे मी भरलेला आहे। सर्वच पावमध्ये अशा प्रकारे व्यवस्थित पूर्ण भरेल असा हा सारण भरून घ्यायचा। हा बघा, एकदम सुंदर सारण झालेलं आहे। हा बघा, अशा प्रकारे बंद करायचा, मग व्यवस्थित ताटामध्ये ठेवायचा। येथे मी एक निर्ल्याप तवा घेतलेला आहे। तो गरम झाल्यावर त्यावर थोडासा बटर लावायचा। बटर आवडत नसेल तर तेल लावायचा। मग हे सर्व कच्ची दाबेली आपण तयार केलेले ते व्यवस्थित दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा। हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित भाजून घ्यायचा। हा बघा, कच्ची दाबेली आता येथे तयार झालेला आहे। मी एका ताटात काढून घेते। उरलेले कच्चे दाबेले पण मी अशाच प्रकारे भाजून घेते। हे बघा, व्यवस्थित दोन्ही बाजू व्यवस्थित चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा। एकदम चांगल्या प्रकारे हे कच्चे दाबेले आपले तयार झालेले आहेत। आता गॅस बंद करायचा। मग हे सर्व कच्चे दाबेले त्याच ताटामध्ये मी काढून घेते। या कच्च्या दाबेलीला रंग एकदम छान आलेला आहे। हे बघा, व चव पण एकदम टेस्टी झालेला आहे। सर्व कच्चे दाबेले मी या ताटामध्ये काढलेला आहे। या कच्च्या दाबेलीवर थोडासा बटर लावायचा, त्यावर फरसाण लावायचा, चिंच व पुदिन्याची चटणी थोडी थोडी घालायचा, त्यावर डाळिंब थोडेसे घालायचे, द्राक्षे पण। दाबेली आपली एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे। रंग छान आलेला आहे, चव छान आलेला आहे। ही कच्ची दाबेली तुम्ही टोमॅटो सॉस, पुदिना चटणी, चिंचेची चटणी याबरोबर खाऊ शकता। तसाच पण खाल्ला तर ही कच्ची दाबेली एकदम टेस्टी लागते। त्यामध्ये मसाला तर असतोच। बटाट्याची भाजी करताना ही भाजी तुम्ही बटरमध्ये केला तर एकदम छान लागते। बटर जर तुम्हाला आवडत नसेल तर तुपामध्ये किंवा तेलामध्ये ही बटाट्याची भाजी करून घ्यायचा। ही कच्ची दाबेलीची रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। कच्ची दाबेलीसाठी पाव हा एकदम फ्रेशच घ्यायचा। फ्रेश आणल्यावरच ही कच्ची दाबेली करायचा। हे लक्षात ठेवायचा की या पावामध्ये सारण हे भरभरून घालायचा, एकदम जास्त घालायचा। हा बटाट्याचा सारण करताना थोडा जास्तच करायचा, उरला तरी थोडा चालेल। हा बघा, एकदम फ्रेश टेस्टी आपला कच्ची दाबेली तयार आहे। झटपट होणारी ही रेसिपी आहे कच्ची दाबेलीची। ही कच्ची दाबेलीची रेसिपी तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल आभारी आहे। सबस्क्राईब, लाईक, शेअर करा। परत भेटूया पुढील नवीन रेसिपीमध्ये अशाच रेसिपी घेऊन। तोपर्यंत नमस्कार।